महाराज म्हणतात मी पुन्हा जन्माला येईन. कशा करता? काला खाऊ दही भात. दही भाताचा काला. दही भात इथं दही अंडी मांडलेले. कुठे दही अंडी नाही नंतर येतात. दही अंडी असते. दही अंडी त्याच्यात काय असतं? बोला बोलायचं आम्हाला कीर्तनात बोलल्यावर राग येत नाही. बरं योग्य ते बोला नसता म्हणताल महाराज किती शिक्षा लागणार आहे. चिंक्यामध्ये काय असतं? दही आणि काय वेगळं असतं काही? बोलत चला. दही नाहीच का? गावागावातले मंडळ काही गरीब आहेत का? काजू बदाम खारका असं टाकायचं काय? परंतु ऐका दही नाहीच का? त्यात शास्त्रोक्त जर कारण पाहायचं असेल तर काय? दही आणि लाही काय? नामाचं दही आणि प्रेमाची लाही या नाम दही भाताचा काला. विठाला नामही दुर्लभ आहे. या जगतामध्ये नामही दुर्लभ आहे आणि प्रेमही दुर्लभ आहे. नामाचं दही प्रेमाची लाही या नाम दही भाताचा काला. तो दही भाताचा काला दही हंडी कार्यकर्ते मंडळी आता बांधत आहे. विठाला या नाम काला. या वृत्ती लोकांमध्ये इकडे बघा तुमचे सीसी कॅमेरे सगळे खाली करा. हळूच मानताना असा काला जागीच दुर्लभ आहे. नाम सोपं आहे. नाम कसं आहे? नाम संकीर्तन साधन पायी सोपे. नाम कसं आहे? सोपं आहे. पण नाम जरी सोपं असलं तरी घेण्याकरता अवघड आहे. करंच्या कपाळाचे माणसं जन्माला आले. माझ्याकडे रागा बघू नका. मी बोलेल त्याला प्रमाण ठेवलंय. करंच्या कपाळाचे नामच घेत नाही. उपजोने करंटा लेले द्वैत वाटा. लोकांमध्ये नाम दुर्लभ आहे. दुसरं प्रेम दुर्लभ आहे. मी काला सांगतो बरं का. दुसरं काय नाही. नामाचं दही आणि प्रेमाचे नाही. प्रेम किती दुर्लभ आहे महाराज. तुम्ही प्रेम दुर्लभ आहे. प्रेम दुर्लभ आहे. आमच्या संसारामध्ये काय प्रेम नाही का? कशाला म्हणतात प्रेम? गवळणीला विचारा. गवळणीला यथा व्रज गोपिकानाम. कबीर महाराजांची कीर्ती वाढली काशी क्षेत्रामध्ये. आणि काशी क्षेत्रामध्ये कबीर महाराजांचा जय जयकार सुरू झाला. जय कबीर जय कबीर. कबीर महाराज की जय. कबीर महाराजांचा जय जयकार सुरू झाला. त्यावेळेला कबीर महाराज म्हणू लागले माझा काय जय जयकार करताय? माझं काय प्रेम. प्रेम कशाला म्हणतात? एका गोकुळामध्ये जा. एका गवळणीकडे पहा. त्याला प्रेम. कबीर कबीर क्या कहते हो? जाओ जमुना के तीर. एक एक गौलन में बह गए कोटे कबीर. विठाला नारद भक्ती सूत्रामध्ये प्रेमाची व्याख्या केलेली आहे. कशाला म्हणतात प्रेम? ऐकून ठेवा.
गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमान सूक्ष्मतरम अनुभव रूपम याला प्रेम म्हणतात. तिकडे मागं बघू नका, इकडे बघा. विठाला एवढं बोलतोय तर तुमची शिष्य काय मिळते. प्रेमाचे काही नाही कसे तेवढे प्रेम बघाल मग घरी जाईल. गोपिकांनी भगवंतावर प्रेम केलं. कसं प्रेम केलं सांगतो. सतत वाढतं त्याला प्रेम म्हणतात. काय पहिला प्रेमाचा पहिला निकष सतत वाढतं त्याला प्रेम. आपल्या संसारातलं कसं आणि ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याच सुखाचा रात्रंदिवस विचार करणं याला प्रेम म्हणतात. प्रेमाचे 3 निकष तुमच्या पुढे ठेवलो. सतत वाढलं पाहिजे, निर्निमित्त पाहिजे आणि ज्याच्यावर केलं त्याच्याच सुखाचा विचार केला पाहिजे. याला प्रेम म्हणायचं. गोपाल कृष्णावर गवळणीने प्रेम केलं ते 3 टप्प्यात केलं. ऐका, सतत वाढलं पाहिजे. पुनरहितम कामनारहितम प्रत्यक्षण वर्धमान. तो निकष आपल्या संसारात लावून बघा. आपलं प्रेम वाढतंय का कमी होतंय. आपल्या संसार याला प्रेम म्हणू नका, याला पांघरून म्हणा. आता गवळणीचं प्रेम ऐका. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं डोकं दुखू लागलं. डोकं दुखल्यानंतर उद्धव म्हणू लागले. उद्धवाला सांगितलं औषध आण. द्वारकेमध्ये सगळे हकीम वैद्य आणले परंतु डोकं देवाचं दुखायचं थांबेना. शेवटी उद्धव म्हणायला लागले, देवा तुमचं डोकं दुखण्याचा उपाय आता सांगा, तुम्हीच सांगा. देवाने सांगितलं की जा गोकुळामध्ये जा. जो कोणी भक्त पायाखालची माती माझ्या मस्तकाला लावायला देईल त्यावेळेला माझं डोकं दुखायचं थांबेल. कोणीच द्यायला तयार नाही. जो तो म्हणू लागला आपल्या पायाखालची घाण देवाच्या डोक्याला दिल्यानंतर आपण नरकाला जाऊ असं प्रत्येकाला वाटायचं. परंतु गोकुळामध्ये गेले. उद्धवाने गवळणीला विचारलं. गवळणीने विचारले, देव कसे. देवाचं डोकं दुखतंय. गवळणी म्हणू लागल्या, काय तिकडे हकीम वैद्य नाहीत का. देवाचं डोकं नाही, औषध दुर्लभ आहे. काय दुर्लभ आहे. जो कोणी भक्त पायाखालची माती देईल त्याच वेळेला देवाचं डोकं दुखायचं थांबेल. गवळणीनं मागचा पुढचा विचार न करता उत्तर दिलं की किती टोपलं पाहिजे सांग. जा घेऊन पायाखालची घाण. उद्धव म्हणू लागले, तुमच्या पायाखालची घाण देवाच्या मस्तकाला लावल्यानंतर तुम्ही नरकाला जाणार नाहीत का. गवळणीनं दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. गवळणी म्हणतात, आमच्या पायाखालची घाण देवाच्या डोक्याला लावल्यानंतर देवाचं डोकं थांबत राहत असेल तर आम्ही चिरकाल नरकाला जायला तयार आहे. याला म्हणायचं प्रेम. विठाला दही आणि प्रेमाची दही खाण्याकरता तुकोबाराय म्हणतात. उपजोडी पुढते काला खाऊ दही भात पुन्हा जन्माला येऊ म्हणतात. तुकाराम महाराज तुम्ही पुन्हा जन्माला येऊ म्हणतात. मग आता चालले कुठं तुम्ही आता. तुकाराम महाराज म्हणले, मी जिथून आलो तिथं चाललो. इकडे बघा, झोपू नका. तुकाराम महाराज कुठून आले. जिथून आलो तिथे चालले. तुकाराम महाराज आले कुठून. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाचे बोलिले जे ऋषी सात भावी वर्ताया. उपकारासाठी आली घर जा वैकुंठी. वैकुंठाचा
चाललो म्हणतात तुकाराम महाराज. वैकुंठात चालले ना. मग साधकांनी प्रश्न केला, महाराज वैकुंठाला चाललात ना, मग येर ये जा वैकुंठ मृत्यू लोक कशाला करता? मग वैकुंठातच काला करा ना. तुकाराम महाराज वैकुंठात चाला तिथेच काला करा ना. तुकाराम महाराज म्हणले वैकुंठात काला नाही, वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याची. वैकुंठात काला नाही. बरं का अण्णा, वैकुंठात काला नाही. आहे का वैकुंठात काला? जिथं संत मंडळी सांगतात तिथं आपण विश्वास ठेवला पाहिजे. वैकुंठात काला नाही. तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही वैकुंठाला जाऊन पहा. जाता का वैकुंठात? जाणं सोपं आहे, वैकुंठाहून परत येणं अवघड आहे. वैकुंठवासी पदवी होणं अवघड आहे. म्हणून वैकुंठात काला नाही. आणि वैकुंठात काय काय नाही? वैकुंठात असे कीर्तन नाही, असं वैकुंठात टाळघोष नामाचा गजर नाही, भगवंताची भक्ती नाही. वैकुंठात असं मोठ्याने बोलायचं नाही. वैकुंठाची झाले काय बा करावे, तुम्ही माझ्याच्या अगोदर तुमच्या हॉटावरच मी प्रमाण वळवतो. अरे वैकुंठात जाऊन काय करायचं? वैकुंठात तुमची माझी जर भेट झाली, तुम्ही मला बोलायचं नाही, मोठ्याने राम राम घालायचं नाही, वटाराव डोळे वगैरे करून बघायचं नाही. वैकुंठात पहिला नियम, वैकुंठात मौन रूप धारण करायचं, नोग बसायचं. वैकुंठ अशा वैकुंठात जाऊन काय करावं? नामदेव महाराज म्हणतात वैकुंठाची जावे काय बा करावे, उगीच बैसावे मौन रूप. म्हणून असा काला वैकुंठात नाही, वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याची. म्हणून मृत्यू लोकांमध्ये परत परत दहीभाताचा काला करता येणार. नामाचं दही प्रेमाची लाही. या भक्ती सुखाचा आनंद लुटत असताना तुकाराम महाराजाला प्रश्न केला, महाराज तो आनंद मिळालेला काला तुम्ही एकटे खाणार का? तुकाराम महाराज म्हणले नाही, एकमेका देव मुखे सुखी घालू हुंबरी. मिळालेला काला एकमेकाच्या मुखात घालू म्हणतात. इकडे बघा, आपला संप्रदाय आपली संस्कृती वाटून खाण्याची आहे. वाटून काला वाटू एकमेका. वैष्णवानी का वाटण्यात आनंद आहे का चुरून खाण्यात आनंद आहे? हा, वाटण्यात आनंद आहे.
होय, वाटण्यात आनंद आहे का चोरून खाण्यात आनंद आहे? देवी तो हा रस वाटी तो आणि का या रे होऊ नका रानवरी काबले खातो आनंदाची लाडू त्यारे जर पडू नका तुम्ही. तुकाराम महाराजांनी एवढं काल्याचं महत्व प्रतिपादन केल्यानंतर काही साधक मंडळी म्हणू लागले, महाराज तो काला मलाही सेवन करायचा आहे, परंतु तो काला मिळतो कुठे? म्हणजे वाळवंट आहे, वाळवंट. तुका म्हणे वाळवंट परवे नीट उत्तम. महाराज ते वाळवंट कुठं शोधायचं? कुठेही शोधू नका. ते वाळवंट म्हणजे शरीर रूपी वाळवंट. हा, हे शरीर रूपी वाळवंट कसं आहे? तुका म्हणे वाळवंट 3 विशेषण दिले. हे वाळवंट कसं आहे? परवे नीट आणि उत्तम. शरीर कसं आहे? परवे झालो आलो या जन्मासी, जोड जोडली मनुष्य देहायसी, महालाभाची उत्तम राशी सर्व सुखाची पास. हे नीट आहे. नीट काय? चांगलं आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. हा काला भक्ती सुखाचा काला, नामाचं दही प्रेमाची नाही. या शरीररूपी वाळवंटामध्ये होतो म्हणून वैकुंठित व्हायचे नाही. कवळ काही कार्याचे ढोपार कुमाई. पुढते काला खाऊ दही भात, वैकुंठित व्हायचे नाही. कवळ काही काल्याची. अजून 15 मिनिट राहिले दादा. तुमची प्रसन्नता कशाला डोकल्या हाणाला वाका? विठाला 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 दिवसा टावळ्या लोक झोपदेत मला येतात. देवाच्या चरणी समर्पित करायचे. ऐका माय बाप हो, देवाला आणावं लागतं. संत स्वतःहून येत असतात, आपल्याला यावंच लागतं. हा, इकडे बघा, इकडे बघा. आपल्याला यावंच लागतं. संत स्वतःहून येत असत, देवाला आणावं लागतं. देवाला आणण्याची, अवताराला येण्याची वेळ का आली?
कारण पृथ्वी माताला पार झाला. इथं पाप वाढलं. पाप पृथ्वीवर पाप वाढलं की देव अवताराला येतात. पृथ्वीवर पाप वाढलं ओझ झालं पापाचं. कोणाला? मला का मला? पृथ्वीला. पृथ्वीला. तुम्ही म्हणाल महाराज पृथ्वीला कुठं ओझ होत असतं का? होतं. कशाचं? डोंगराचं नाही, दगडाचं नाही, मोठमोठ्या इमारतीचं नाही. मग दैत्य ते माझाले, दैत्य ते माझाले, पापी जे आहे, दैत्य ते माझाले, पापी जे आहे, पापी जे आहे, दैत्य ते माझाले, या पृथ्वी मातेला ओझ होत ते पापाचं. पापाचं. पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणेसी झाली ओझे त्यांचे. इकडे बघा. पृथ्वीला ओझ कशाचं होतं? पापाचं होतं. आणखी कशाचं होतं माहितीये का? जो सकाळी उठल्यानंतर काहीच नित्य नियम न करता चरतो. जसं गावात वैरण काढतात. काही नित्य नियमाविना अन्न खाय तोचे श्वान. श्वान म्हणजे श्वान म्हणजे तुम्ही तुम्हाला कशाला मेंटेनिंग करू तुमच्या नवीन गावात येऊन. वाया मनुष्यपण. त्याचं मनुष्यपण वाया गेले याचे मनुष्यपण. असं म्हणत नसतं मी गोट्यात. वाया मनुष्यपण पारवाही तो वृषभ. वृषभ म्हणजे बैल आहे. बैल ओझ वाहणारा. माता द्रौपद असं सांगते त्याचा होय भूमी भार, त्याचा भूमीला भार होतो. अशा पाकाचा भूमीला भार झाला. मोठमोठे कंसासारखे दैत्य मातले. पृथ्वीनं एका गाईचं रूप घेतलं. ब्रह्मदेवाकडे गेलं. ब्रह्मदेवाने वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. डोके घेऊन शेष शयनावरती असणाऱ्या योग निद्रेमध्ये असणाऱ्या नारायणाकडे गेली. पुरुषोक्ताचा पाठ केला. विनंती केली, स्तुती केली. देव प्रसन्न झाले. देव म्हणले तुझ्या पापाचं ओझ फेडण्याकरता मी लवकर येतो, तुम्ही निघून जा. देवाने ती काळ वेळ साधला. ती काळ आला, ती वेळ आली. बरोबर वसुदेव देवकीने इकडे अशा प्रकारे मोठं तप केलं. मोठ तपाच्या पोटी, घोर तपश्चर्या पोटी भगवान नारायण प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर देवकीचं लग्न जमलं. लग्न जमल्यानंतर मोठ्या ताटामाटामध्ये मिरवणूक काढण्यात आली. मोठा डीजे लावला. काढल्यानंतर आपल्या भावानं म्हणजे कंसाने मोठी मिरवणूक काढली. कंस आपल्या बहिणीची बोलवण करत असताना अशा प्रकारे कंसाने भर चौकात मिरवणूक केली. गेल्यानंतर मोठे आकाशवाणी झाली. कंसाला सांगितलं की कंसा, ज्या बहिणीची तू बोलवण करत आहेस तिच्या पोटी अशा प्रकारे 8वा पुत्र तुला मारण्याकरता येणार आहे. मारण्याकरता येणार आहे म्हणल्यानंतर कंसानं घेऊन या खड्ग
मारावया धावला हात तो धरिला वसुदेवी. वसुदेवाने अशा प्रकारे हात धरला. हात धरल्यानंतर म्हणू लागला वसुदेव, मूर्खा मारू नको, आपला स्त्री आहे, ब्रह्महत्याचं पातक लागेल, तुला 8वा मारणार आहे, तुला मी 8 मुलं देऊन टाकतो. शेवटी बंदीशाळेत टाकलं. बंदीशाळेत टाकल्यानंतर बंदे वसुदेव देवकीला बंदीशाळेमध्ये किती मुलं झाले? 1 2 3 4 5 6 मुलं झाले 6. त्याला प्रमाण आहे 6 ही मारत दुराचारी. पहिला जन्माला आला कंसाने कर फिरून मारून टाकला. असे किती मारले? 6 मारून टाकले. 7वा योगमायेने नेला. 8वा आला. 8वा आल्यानंतर 8 वर्षाचे चतुर्भुज मूर्ती दिव्य तेज प्रकाश पडला आणि कंसाने मिठी मारली. वसुदेव देवकी म्हणू लागली, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजटी, जणी कंसाची कळेल माझ्या बाळाची मारेल. देवा माझं बाळ कोण म्हणेल? एवढा मोठा झाला 8 वर्षाची मूर्ती. थोडस लहान व्हा. देव लगेच लहान झाले. लहान झाल्या म्हणायला लागले. देव म्हणाले, मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मजनी हे गोकुळाला न्यायचं कसं? उचलीला कमळापती पायेची बंधन गळती. देव डोक्यावर घेतला की संकट निघून जातात. रात्रीचे 12 वाजला होते. यमुना मातेला पूर आला होता. यमुनेला पूर आल्यामुळे यमुना दुतडी भरून वाहत होती. देव डोक्यावर होते. वसुदेवाच्या जवळ आल्यानंतर यमुनेमध्ये शिरले. पाणी गुडघ्या इतकं, कमर इतकं, छाती इतकं, गळ्या इतकं पाणी आलं. काय करता? यमुनेला आस लागली होती भगवंताच्या दर्शनाची. आता यमुनेचे नातं आणि देवाचं नातं सांगतो तुम्हाला. काय? देवाची सासुरवाडी म्हणजे समुद्र आणि सगळ्या नद्यामध्ये देवाच्या पत्नी आहेत. समुद्र पत्न्या हो म्हणजे सगळ्या नद्यामध्ये देवाच्या बायका. आणि यमुना बायको होते, तिला लागली मालकाच्या दर्शनाची आस. दर्शनाची आस लागली खरं, परंतु इकडं ऐका, इकडं बघ, पूर वाढला, नाकात तोंडात पाणी जाणार आणि आपला बाप मरणार. आणि बापाची दया आली. कुणाला? कुणाला दया आली? कृष्ण कोण? भगवान म्हणजे कोण? विष्णू म्हणजे कोण? आओ बापाची दया पोराला आली. भगवान श्रीकृष्ण गोपाल कृष्णाला दया आली. जर का नाकात तोंडात पाणी जाऊन आपला बाप मेला तर उद्या कीर्तनातून महाराज मंडळी सांगतील की हा भगवान श्रीकृष्ण बाप मारे आहे. काय नाही हो, देवाने बाप मारला बाप. आणि सांगतो देवाला सुद्धा आपल्या बापाची दया आली. आणि मी म्हणतो जरा बापाची दया येऊ दे की अजून बापच कळत नाही लोकांना. अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. काय करतो बाप? घराचा कणा म्हणजे बाप आहे. गुरुर डासाळला की सगळं संपलं तुमचं. करत्या माणसाला तर टुचून बोललात, वर्मस्पर्शी बोललात. आता सध्या हेच चालू आहे सगळा कार्यक्रम. जिजू जिजू संसाराचा काढा हकला, होटामध्ये हसू जरी कनावा कला. घडीभर तू थांब जरा
ऐक त्याची थापर हे अवघड हाय गड्या उमगाया बापर बापच कळत नाही. शहरासारख्या ठिकाणी पाकिट मनी दिले म्हणून बापाला मारलेत, खून केलेत, उचलून आले ते बांधावर. यमुनेला आस लागली भगवंताच्या दर्शनाची, वरती वाढू लागली. नाही काय एक काम केलं देवाने, आता काय करावं. एकीकडून बायको आडवी झाली, एकीकडून बाप. कोणाचं संकट दूर करावं त्या करत्या माणसाने. इकडा काय झालं कीर्तन 2 मिनिटात. बापाचं ऐकावं का बायकोचं ऐकावं सांगा तुम्ही. आता नाही तुम्हाला 1 रुपया बक्षीस करा सांगितलं. युक्ती लढवली, युक्ती त्याला म्हणतात लीला देवाची. देवाने बायकोला आता एक लीला केली. चांगल्या कामला आडवं आलं, चांगलं महत्वाचं काम असेल आणि बायको आडवी झाली तर एक करायचं. जे देवाने केलं ते सांगतो तुम्हाला, कुठं सांगत नाही मी. उगाच जरा आवडीचं गाव आहे म्हणून सांगतो. आपली बायको जर चांगल्या कामाला आडवी गेली, एक काम करायचं काय, तिच्या सख्या जिवलक मैत्रिणीला बोलवून आणायचं. जिवलक पाहिजे बरं का. सख्खी मैत्रीण जिवलक भेटली तर तिला काही ओझ होत नाही. जुन्या काळामध्ये 2-3 खांद्यावर हांडा. मग महाराज लवकर सांगा कुठं आहे ती गंगा. यमुनेची मैत्रीण गंगा दुसरीकडे तिसरीकडे नाही, भगवंताच्या अंगठ्यात आहे. काय प्रमाण, बेमाने चंद्रभागा आणि तुझ्या चरणीची गंगा. म्हणून टोपल्यातून पाय काढला देवाने लावला. वाट दिली. पूर्व सरला देव गेले पलीकड गोकुळामध्ये ठेवली. डोक्यावरची माया तिथं ठेवून तिकडची माया परत वसुदेवाने इकडे आणली. देव गोकुळामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर अवताराला आल्यानंतर सकाळी सकाळी नंदाच्या वाड्यावरती एकच हल्ल कल्लोळ. आनंदी आनंद काय लाला देव जन्माला आले, देव जन्माला आले. नंदाला मुलगा झाला, नंदाला मुलगा झाला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला. सांगू लागली काय, गवळण म्हणती गवळण म्हणती यशोदेला पुत्र झाला यशोदेला. सजनी आज देखो नंदजी कोला. काटी वाटी सुंटवडी एक धावते के पुढे. आनंदाचं प्रतीक कृष्ण गोकुळी जन्मला. कष्टाछळ काप सुटला होता कृष्णाचा अवतार. आनंद करती घरोघर बुडिया तोरणे करते कथा गाती गाणे.
भगवान श्रीकृष्ण अवताराला आले, इकडं माया नेली, बंदी शाळेत घेतली. कंसाला कळालं, रडे माया क्रिया कंत नामा म्हणे उठवे दूत. आठवाला म्हणून कंस धावत गेला, त्या मायेचे पाय धरला, गरगर गरगर गर फिरवणार. माया हातातून निष्ठून गेली. तुझ लागे वली उपजला मजा दे दुष्टा, मला काय मारतोस, तुला मारणारा वैरी अगोदर जन्माला अवताराला आलाय. लगेच तातडीची मीटिंग सभा भरवली कंसाने. सभा खचाखच भरली आणि मोठमोठे दुष्ट राक्षस आले. पुढे म्हणू लागले, तुमच्या वैराला मी मारतो. सांगा, जो कोणी मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस. असा पैजेचा विडा कंसाने ठेवला. सगळे राक्षस म्हणू लागले, मी मारतो, मी मारतो, मी मारतो, मी मारतो. अशा प्रकारे सभेत आवाज घुमू लागला. कोपऱ्यातून आवाज आला, मी मारते. कोण असाय पाहिजे, स्त्री का पुरुष? कंसाने सगळ्याला डावलं, सगळ्याच तिकीट नाकारलं. हा चला, लेडीज पाहिजे या. असंच आहे, पहिल्यापासूनच असं. पुतना मावशी उठली आणि मी म्हणले, मी मारते देवाला. पैजेचा विडा उचलला. होती राक्षसीन एका देवांगनेचं रूप धरलं. नटली थटली सजली, स्तनामध्ये विष भरून सुटली. पार पंचकृषीतली मुलं मारली. दिनदुर्बळाची मारिता बाळके, करिताची शोके मायबापा. स्तनामध्ये विष भरून 5 दिवसा 6 दिवसामध्ये जन्माला आलेली मुलं मारत सुटली. मुलं मारता 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 नंदाच्या वाड्यावर आली. नामामध्ये आली. नंदाच्या अंगणा स्वरूप सुंदरा देवांगना. नटलेली थटलेली होती. पायात घातलं होतं, काय गळ्यात घातलं होतं. अशा राक्षसीने आली. यशोदेला म्हणू लागली, यशोदे मुलगा झालाय, पाहायचंय मला. यशोदा घाबरली, म्हणजे तू कोण? अगं तुझी बहीण. माझी बहीण तर कुठं खपली होती इथे दिवस. तुझ्या अगोदर लग्न झालं, मला दिलं तिला अफगाणिस्तान तुर्कस्तानला. फार दिवसाने मी आले. आता तुझं दाखव मुलगा कुठे आहे. म्हणजे झोपलाय नाहू घालून झोपलाय. म्हणल्यानंतर देव म्हणायला लागले, ऐक मानची विडी आहे. काय विडी म्हणले, भवानीचं गिराईक आलेलं आहे. पहिलं भवानीचं गिराईक सोडायचं नाही. कृष्ण म्हणले, खरा व्यापारी तोच भवानीचं गिराईक सोडत नाही. देव म्हणायला लागले. देव जागे झाले, रडायला लागले. देवाने मांडीवर दिले. यशोदा काम करण्याकरता आतमध्ये गेली. तिनं स्तनाला लावली. देवाने डोळे झाकले. डोळे का झाकले? कारण एका स्त्रीची मी आत्महत्या करतोय, मारतोय. दुसरे डोळे का झाकले? विष प्यावं का, पंचप्राण प्यावे का, रक्त प्यावं का प्यावं, अशा अनेक कारण देवाने डोळे झाकले. विष बी पेलं, प्राण पेले, रक्त सर्व. मोठ्या राक्षसीने तो रूप घेतलं. रूप घेतल्यानंतर गोकुळाच्या जाऊन बाहेर पडली. पुतणीला मारलं आणि पुतणीचा उद्धार केला. शोषिली पुतना येणे मोहिले करू आळ्यानी संग पापड कुमा देवीवरू हृदयी धरोनी तुम्ही आशी खेळावया न्याहू माझ्या कानाची नाववरी घ्याओ. पुतना मारली, मावळ भट मारला, विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ. अशा प्रकारचे लहानपणी देवाने मावळ दैत्य मारले. काग बग रिटा मारिला बाळपणी, काग बग रिटा मारिला बाळपणी. देव हळूहळू मोठे व्हायला लागले. मग देव मोठे होत असताना रांगू लागले. कसे एक प्रश्न आहे. झालं कीर्तन 2 मिनिटं राहिले.
अरे कीर्तनाचे जरा मिनिट जरा मोठे राहतील तुमचे आता की सोडतो बघ तुमची प्रसन्नता बघून वाढवतोय मी झोपले नाही म्हणून ऐका ऐका रांगत असताना लेकरू माता मावली लेकरू बघा रांगत असताना लेकरू डावा पाय पुढे का उजवा पाय पुढे का दोन्ही पाय पुढे सांगा 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 मी दिला शब्द बरं का देवाला रांगत असताना बाळाचा डावा पाय पुढे का उजवा पाय पुढे कसं रांगणं आम्हालाच माहिती डावा बर एक तर सापडला आम्हाला एक उमेदवार आहे डावा का उजवा डावा पाय पुढे का उजवा जाऊ द्या तुम्ही लय बोलले माझ्याकडे हा जो सांगाल त्याला 1 रुपया बक्षीस अहो तुमचं ऐकलं पुढचं बी ऐकू द्या की उमेदवार बहुमत होऊ द्या की जरा यम आहे कृष्ण त्या बाळाला सोडून कसं रांगतोय बघू जरा प्रॅक्टिकलीच बघू आपण कॅमेरा लावा की इकडं माझ्या काय मी एवढा काळ आहे तर माझ्यावरच सांगा लावलाय रे काय सोड पुढं तिथं ही मागच पोटानं सरकारले माग महिला मंडळ बोला की नाही डावा तुला काय माहित आहे एवढं लोक लग्न झाले गवळण कशी आहे बघा मनावर सर्व महिला मंडळ तुम्ही थांबा हा तळवे तळहात तळहात टेकीत तळवे एखादी काहीतरी लागलेली माताने तुमच्यावर ओळून टाकला कृष्णाच्या अशा बारीक नाजूक अशा कलाय लिलाय ही लिलाय तळवे तळहात तळहात देखील डाव्या कोळग्याने रांगत असा देव आहे असा देवाला काय म्हणतात असा देव असा काय म्हणतात तुमच्याकडे रंगना सासू जावायला लग्नात देवरीची तिला रंगनाथ म्हणतात रंगनाथच का देते सासू जावायला मसुबा का नाही याचं कारण आहे 2-3 वर्षात काही पाळणा आला बेटाला इकडे बघा मी रांगून दाखवलो असतो बरं मलाही शोभत नाही आता काय असा देव आहे असा रंगनाथ कुठला पाय पुढे हे डाव आहे का माझा पुढे डावा पाटे माग सांगा तुम्हीच सांगा उद्या बघा तू तुमचं आता पाय माझा कुठला पुढे हा आता कळलं बघा असा देव रंगनाथ असा एक हात खाली आणि एक हात असाच का हात ज्या पृथ्वी मातागारानं घेऊन आले होते तिला सांगितलं काळजी करू नको मी आलोय आता घाबरू नको तुझ्या पापाचं ओझ मी फेडणार आहे हात असा आहे असा उजवा पाय पुढे डावा पाय एवढं बी घेऊन गेलं तर कीर्तन सफल झालं असा डावा पाय मागे आणि उजवा पाय असा बक्कम रवलाय आणि डावा पाय असा लंगडा आहे आता कळलं का फोटो काढून घ्या लवकर माझा घेतले मग फोटो काढून काढला ना वा छान उजवा पाय असा भक्कम रोवलेला आहे आणि डावा पाय असा माग फरफटत लंगडालेला आहे उजवा पाय म्हणजे परमार्थ आणि डावा पाय म्हणजे संसार परमार्थातला पाय असा भक्कम रोवायचा असतो आणि लंगडत संसार त्याच्या पाठी मागे न्यायचा असतो म्हणून त्याचा लाक्षणिक अर्थ असा आहे विठाला
रांगता रांगता मोठी झाली. आता लवकर सांगतो, वेळ संपलेली आहे. महत्वाचा कार्यक्रम पुढे बाकी आहे. देव रांगू लागले. रांगता रांगता मोठी झाली. रांगत रंगणी चोरीत दोन्ही धावली झाली ती गवळणी. बांधते चरणी देती गारणी यशोदे साजणे. कृष्णाळवा आळवा परतली माते दावा कृष्णाळवा. आणि भगवान कृष्ण चोऱ्या करायला कशाच्या? चित्त चोरी रे नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड तुझे सावळे रुपडे. चोरटी चित्ताची काकर सजनी आय नवा. तड़पत 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 बीती मोरी उन दिन रतिया. हारने पग हरि रति तो करायला लागली. अनेक चोऱ्या केली. चोऱ्या करता 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 गाराने घेऊन येऊ लागल्या गवळणी. यशोदे तुझा कृष्णा चोऱ्या करायला लागला. यशोदे कृष्णाला सांगावी गोकुळी का गोकुळी राहावी का जावी. अशा चोऱ्या सांगता 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 गोकुळ कंटाळलं. यशोदेकडे गाराने घेऊन आल्यानंतर यशोदा म्हणायला लागले माझा कृष्ण तसा नाही. मग माझं बाळ कसं आहे? बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाणे. बाळ त्यावेळेला यशोदा म्हणू लागली माझं बाळ सगुण गुणाचं तान आहे. पक्क्या गुणाचं होत. उलट यशोदा म्हणू लागली तुम्ही आपलं पुण्याचा भोरागी आळ घेता शारंग धरागी. तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी माझ्या कृष्णावर तुम्ही आळ घेताय नाही का. माशी किती सांगितलं तरी यशोदेला खरं वाटना. शेवटी यशोदेने रंगी हात चोरी पकडली. चोऱ्या करता 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 यशोदा म्हणायला लागली माय बाबा म्हणून सांगितले कृष्णा थोडी करू नको खोडा नको करू माझे बाबा. खोडा नको करू माझे बाबा. तरीही भगवान कृष्ण परमात्मा खोड्या करू लागले. यशोदेने ताकीद केली ताकीद. कृष्णा तुला मी ताकीद करते खरी कुणाच्या
भगवान श्रीकृष्ण परमात्मा करून ऐकणार याच्या पुढ्या सांगून किती महेपत्र सिंधू आटी अशा अनेक नानांच्या पुढ्या सांगत असताना आता वेळ झालाय रक्त घेतो महत्वाचा कार्यक्रम पुढे आहे अशा प्रकारच्या खोड्या करता करता सगळ्या गोकुळाने सांगितलं खोड्या करता मग शेवटी यशोदा म्हणाले तुला आता शाळेत घालावं लागेल पूर्वीची शाळा कोणती गोधने गोधने चारावया जातो शारंग पाली अरे तुम्ही गाया घेऊन सारे परमात्म्याला शाळेचा पहिला दिवस नंदाच्या वाड्यावर सगळी गोपाळ जमले गाई गुरु गोपगा सगळे गाई घेऊन आले आणि यशोदे मातेनं कृष्णाला नटवलं थटवलं सजवलं पितांबर घातला मोर मुकुट घातला गळ्यामध्ये वैजंती माळा घातल्या खांद्यावरती घोंगडे टाकले हातामध्ये काठी दिली अशा प्रकारे आणि गोकुळामध्ये सगळ्या वडणी पाहू लागले आणि यशोदा म्हणू लागली गोपाळ हो जवळीच खेळा जाऊ नका दुरी सांभाळा मुरारी प्राण माझा सांभाळा बरं का माझ्या लालाच्या वजा तुम्ही करा खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारी तसे धेनू सावळा जगते धेनू सावळा जगते धेनू सावळा जगते अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये गेले सर्व गायी गोपाळ घेऊन गेले गायी वनाकडे चालू लागल्या गायी चालल्या वनाप्रती सवे पेल्या चाले सांगाती सवे पेल्या चाले सांगाती गवळणी गायी घेऊन आपलं गोपाळ गायी घेऊन गेले चारू लागले चारता 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 भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने खेळ खेळले कोणते हमारा पोरा
दांडू चेंडू न गुरे ना नापरी विठू दांडू चेंडू न गुरे रडीचा डाव खेळू लागले तप 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 कलियाला चिपून डाव दिला झोपून गेला गुडगावातून गेला गुडगाव किती करशील रे खोडी कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी अशी कान मारण्याचा डाव खेळू लागली आता खेळ खेळता खेळ मोळा वापरता आजीचा दही काला आता वेळ झालेली